नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गुरुजी घरी आलेले आहेत आणि गुरुजींनी चौघांनाही पूजेला बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर गुरुजी म्हणतात की आपण आता पूजेला सुरुवात करूयात आणि असं म्हणून ते चौघांचेही नाव घेतात आणि आपण आता सुरुवात करूया असं म्हणत असतात। तर जीवा आणि पार्थ दोघेही डोक्यावरती टोपी घालतात आणि ते दोघेही पूजेसाठी तयार झालेले असतात। तर इथे जीवा आणि नंदिनी सुद्धा तयार झालेले असतात पूजेसाठी। गुरुजी पार्थ आणि काव्याचं नाव घेतात आणि म्हणतात तुम्ही सगळ्यात अगोदर औक्षण करा। आणि असं म्हणाल्यानंतर काव्या पार्थचा हातामध्ये घेत असते पण तिला कम्फर्टेबल वाटत नाही। तर हे सगळं पाहून पार्थला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि पार्थ रागारागाने ती पूजा करायची नाही असं तो ठरवतो आणि त्याला सुद्धा अनकम्फर्टेबल वाटत असतं। त्यानंतर पार्थ तिथून उठण्याचा प्रयत्न करतो आणि तो डायरेक्ट माननीला प्रश्न विचारतो, आई ही पूजा कोणासाठी करायची आहे आणि कशासाठी करायची आहे? यावरती माननी पार्थला म्हणते, काय करतोयस पार्थ, तू पूजेवरून का उठलास आणि हे उठण्याचा अर्थ काय आहे तुझा? यावरती कोणासाठी करायची पूजा? तुमच्यासाठीच आहे। नंतर पार्थ माननीला म्हणतो, मला एक गोष्ट सांग आई, ज्या मुलीबरोबर मला संसार करायचा आहे, मी ज्या मुलीबरोबर पूजेसाठी तिथे बसलो आहे, त्या मुलीला माझ्याबरोबर संसारच करायचा नसेल तर? असा प्रश्न विचारल्यानंतर माननीला मात्र खूप मोठा धक्का बसतो। पार्थचं असं बोलणं ऐकून काव्याच्या चेहऱ्याचा रंग उतरतो। नंदिनी जीवाकडे बघत असते आणि तिचीही अवस्था सेम अशीच आहे। तर नंदिनी सगळ्यांसमोर खरं काय ते सांगेल का आणि पार्थ सुद्धा सांगून टाकेल का आम्ही दोघांनी डिवोर्स घेतला आहे ते?